नेहमीसारखं आजही आम्ही विठ्ठलाच्या मंदिरात जायला निघालो. तर सकाळीच आम्हाला यायला जमलं नाही, कारण सकाळी कल्प झोपला होता. नेहमी कल्पचा डॅडा जातो तेव्हा आम्ही खाली येतो आणि त्यानंतर मग मंदिरात जातो. पण आज थोडा लेट झाला होता. त्यानंतर तो उठला, त्याला अंघोळ वगैरे घातली. मग आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो. त्याला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि बागेमधली थोडीशी फुलं काढली. समोर त्याच्या गाडीला असा कप्पा आहे, त्याच्यामध्ये ते फुलं ठेवायची असं मला त्यानेच सांगितलं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही फुलं ठेवतो आणि त्यानंतर मग मी त्याला घेऊन मंदिराकडे जाण्यासाठी निघाले. ऊन तसं लागतच होतं, पण सकाळचे 10 वाजले होते. थंडीचे दिवस आहेत, थंडी खूप आहे, म्हणून म्हटलं थोडं ऊनही लागेल. त्यामुळे त्याच्या गाडीचं जे छप्पर होतं वरचं ते घेतलंच नाही. त्यानंतर देवळामध्ये आलो, फुलं ठेवली. मी देवाला फुलं घातली, पाया पडली. त्यानंतर माझं बघून तसं बोबूही करत होता. देवबापाला फुलं घालतो, पाया पडतो. देवाकडे जो अंगारा असतो तो स्वतःच्या आणि माझ्या डोक्याला लावतो. आणि आज तर चक्क त्याने मला मंदिरात बसायला सांगितलं होतं, म्हणून मीही थोडा वेळ बसले. थोडा वेळ बसलो आणि जाण्यासाठी निघालो. जाता जाता त्याने देवबाप्पाला टाटा केली, पी दिली. एवढंच नाही तर त्याने मलाही एक येऊन पी दिली. तर खरंच आपल्या मुलांनी असं काही केलं की आपल्याला किती